सेशन. आय थिंक मागच्या वेळेला मी बायोचं लेक्चर केमिस्ट्री समजून तुमचं घेतलंय असं मला वाटतंय. असं होतं बरं का कधी-कधी. ह्युमन एरर. जरा मी चेक करते याच्यामध्ये. आपलं रेस्पिरेटरी सिस्टम झालेलं आहे. म्हणजे मग आपलं सर्क्युलेटरी सिस्टम बाकी आहे का? जरा मला मदत करा बरं आठवायला. तुमच्यापेक्षा माझी मेमरी जरा वीक आहे. जर बघा माझ्या इथे मी लिहून ठेवलेलं असतं आपण काय-काय घेतलंय. इथे आपलं पोल्युशन, डिझास्टर मॅनेजमेंट, सेल आणि सेल ऑर्गनेल्स हे झालंय. ह्युमन बॉडी लाईफ प्रोसेसेस मधलं आपलं रेस्पिरेशन कंप्लीट झालेलं आहे. मग आपलं रिप्रोडक्शन बाकी आहे का? कम ऑन टेल मी. मला असं वाटतंय बाकी आहे. नाहीतर मी तिथे लिहिलं असतं. का झालंय? आठवतंय का तुम्हाला सांगा बरं? जे मगाशी मला हाय हॅलो करत होते ना, मॅम तसं बाकी आहे. बाकी आहेत ना? मुद्दाम काय विचारलं, आपली गडबड नाही व्हायला पाहिजे. आपण बाकीचा जो सुरू केलेला पार्ट आहे तो कंप्लीट करूच. आपल्या केमिस्ट्रीच्या लेक्चरमध्ये ते मॅन मेड मटेरियलचा पार्ट येईलच. आणि वरचा जो पार्ट आहे जो आपण ऑलरेडी केलाय. पण हा जो पार्ट जो राहिलाय, मला असं वाटलं होतं की हा पण आपला लेसन कंप्लीट झालाय. बट एनिवेज जर झाला नाहीये, तो आपण आता करूया. नॉट अ बिग इश्यू. त्याच्या आधी तुम्ही मला सांगा, की अच्छा मी स्क्रीन शेअर नाही केली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कळत नसेल. ठीक आहे. अरे मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मॅम तुम्हाला तुमच्या हार्टबद्दल काय काय माहिती आहे? टेल मी व्हॉट डू यू नो अबाउट युअर हार्ट? बरं आता मला सांगा, माझा आवाज येतोय का? आणि येत असेल तर मला सांगा की तुम्हाला तुमच्या हार्टबद्दल काय काय माहिती आहे? गुड. सो ना एवढा विचार करताय म्हणजे नाहीये वाटतं. हॅलो. तुम्ही इतका वेळ का लावता रे बोलायला? माझा आवाज येत नाहीये का? येस मॅम. माझा आवाज क्लिअर येतोय का? हो का नाही? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. हा कदाचित तुम्हाला हो मॅम. जर नेटवर्क प्रॉब्लेम असेल तर तसं नको. आहे. कोणी सांगितलं आहे? मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. हो मला अंदाज होताच. पण बाकीच्यांना येतोय अगं. आणि मला रेंजची चांगली रेंजलाही प्रॉब्लेम नाही आणि माझ्या लॅपटॉपला काही प्रॉब्लेम नाही. सब अच्छा चल रहा है आज. पण ठीक आहे. आता बघा मी बाकीची मॅम तुमचा एक्स्ट्रा गोष्टींना मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. सगळ्या बंद करून टाकते. हॅलो. आता माझा आवाज येतोय का? लेटेस्ट चेक.
पुन्हा सगळं बंद केलं होतं. चला बघा, होपफुली माझा आवाज तुम्हाला आता येत असेल चांगला. तर आपण मागच्या वेळेला जेव्हा आपण इंद्रिय आणि इंद्रिय संस्था म्हणजे ह्यूमन बॉडी ऑर्गन सिस्टीम या लेसनमधल्या रेस्पिरेटरी सिस्टीमला सुरुवात केली, त्याला संपवलं. एकदा फास्ट फॉरवर्ड मध्ये बघू आपण. या आपल्या ह्युमन बॉडीमध्ये देर आर मल्टिपल ऑर्गन सिस्टीम्स, रेस्पिरेटरी, त्याच्यानंतर सर्क्युलेटरी, एक्सक्रिटरी, स्केलेटल सिस्टीम, मस्क्युलर सिस्टीम, अशा अनेक सिस्टीम्स आपल्या बॉडीमध्ये आहेत. त्यातली आपल्याला जी पहिल्यांदा बघायची आहे ती इम्पॉर्टंट वाली आहे, ती आहे रेस्पिरेटरी सिस्टीम. आपण सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रेस्पिरेशन करतो. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव लिव्हिंग सेल्स इन देम. प्रत्येक लिव्हिंग सेल म्हणजे प्रत्येक पेशी हे श्वासोच्छ्वास करत असते. त्याच्यामध्ये श्वास आत घेणे, श्वास बाहेर सोडणे, म्हणजेच काय, श्वसन. श्वासोच्छ्वास म्हणजे इनहेल आणि एक्सहेल, बरोबर, अशा दोनही गोष्टी त्याच्यामध्ये होतात. याचा अर्थ असा आहे की सतत आपल्या शरीरामध्ये बाहेरची हवा आपण घेतो, त्यातनं ऑक्सिजन आपण शरीराच्या आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईड आपल्या शरीरातनं बाहेर सोडतो. या सगळ्याचा परिणाम असा होतो की सतत आजूबाजूला असलेल्या हवेतल्या वायूंचा आपल्या शरीरामध्ये प्रवेश होतो आणि निर्गमन होतं, बरोबर. म्हणजेच काय, हवेमध्ये असलेल्या अनेक वायूंपैकी आपल्या शरीराला आवश्यक असलेला ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम पुढची सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम नंतरची आपली सर्क्युलेटरी सिस्टीम, रक्तामधनं होतं. मग जेव्हा आपल्या प्रत्येक श्वासामधनं आलेला ऑक्सिजन रक्तावाटे प्रत्येक पेशीला मिळतो, तेव्हा त्याचं पेशीय श्वसन म्हणजे काय, सेल्युलर रेस्पिरेशन होतं. इनहेल करणं, एक्सहेल करणं आणि प्रत्येक पेशीने स्वतंत्रपणे श्वसन करणं, अशा गोष्टी होतात. मग रेस्पिरेशन होतं म्हणजे कोणत्या कोणत्या अवयव असतात? नाक असतं, गळा असतो, थ्रोट, ट्रकिया म्हणजे विंड पाईप, आणि त्याच्यानंतर असतं आपले लंग्स म्हणजे दोनही फुफ्फुस. आपलं डावं आणि उजवं असे दोनही फुफ्फुस आपल्या छातीमध्ये म्हणजे आपल्या थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये डावीकडे आणि उजवीकडे असे बरोबर बसलेले आहेत. थोडासा डावा बाजूचा जो आपला लंग आहे तो थोडासा छोटूसा आहे, कारण त्या बाजूला आपलं हृदय कललेलं आहे, किंचित आकाराने लहान आहे. म्हणजेच काय, या दोनही लंग्सच्या मध्ये आपलं हार्ट आहे. आता सांगायचा मुद्दा असा की ह्या प्रत्येक एक एक बॉल दिसतो तुम्हाला छोटा छोटा असा दाण्यासारखा, त्या बॉलच्या आजूबाजूला रक्तपेशींचं खूप मोठं जाळं असतं. म्हणजेच काय की प्रत्येक छोट्या छोट्या अल्व्हिओलाय, याला म्हणतात अल्व्हिओलाय, अल्व्हिओलस, हा एक छोटा बलून सारखा जो पार्ट आहे, याच्या भोवती जाणारी रक्तवाहिनी बघा, ह्याला म्हणतात रक्त केशिका म्हणजेच कॅपिलरीज. तर ह्या छोट्या केसांसारख्या असतात ना, बारीक बारीक एकदम बारीक कॅपिलरीज म्हणतात त्यांना. तर इकडनं आलेला रक्ताचा पुरवठा, ऍक्च्युली मी उलटा सांगितलं, निळ्या रंगाचा नंतर होतो, आधी लाल रंगाचं म्हणजे हिमोग्लोबिन असलेलं ऑक्सिजन वालं रक्त इथपर्यंत येतं, पेशीमध्ये जातं. पेशी काय करतात, अच्छा सॉरी मी तुम्हाला उलट सांगते, आपल्या लंग कडे येणारे रक्त हे डिऑक्सिनेटेड म्हणजे त्याच्यामधलं ऑक्सिजन काढलंय पण कार्बन डायऑक्साईड त्याच्यामध्ये आहे असं रक्त असतं. मग हे आपल्या ह्या अल्व्हिओलायच्या बाजूला असं गोल फिरतं आणि इकडनं आलेला ऑक्सिजन ह्याच्यामध्ये टाकला जातो, इकडचा कार्बन डायऑक्साईड अल्व्हिओलामध्ये टाकला जातो. म्हणून मग याचा रंग निळ्यापासून लाल होतो आणि ह्याच्यामधनं कार्बन डायऑक्साईड बाहेरच्या बाजूला बघा, हा विंड पाईप आहे ना, विंड म्हणजे हवेचा पाईप, बाहेरच्या बाजूला आपल्या फुफ्फुसांमधनं नाकामधनं उच्छ्वासातनं टाकला जातो. अशी याची रचना असते. या सगळ्यांच्या बरोबरीने एक अतिशय महत्वाचा अवयव आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये आहे, त्याचं नाव आहे आपला डायफ्राम. त्याला मराठीमध्ये म्हणतात काहीतरी म्हणतात, काय म्हणतात ग मराठीमध्ये याला, जे आपल्या लंग्सच्या खाली असलेली एक पडदा असतो, तो पडदा म्हणजे मस्क्युलर पडदा असतो, तो आपल्या लंग्सना वर ढकलतो आणि हवा त्याच्यामध्ये भरली की त्याला परत खाली लूज करतो. अशा पद्धतीने या लंग्सचं काम सोपं होण्याकरता डायफ्राम त्याला ढकलण्याचं सोडण्याचं असं काम करतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये हे सगळे महत्वाचे अवयव असतात. ह्याला आपलं हृदय जोडलेलं असतं. लंग
हे एकटे एकटे काम करत नाही. लंग्सला कनेक्टेड आहे आपलं हार्ट, आणि म्हणूनच आपली पुढची जी सिस्टीम आहे ती आहे सर्क्युलेटरी सिस्टीम विच इज कनेक्टेड टू द रेस्पिरेटरी सिस्टीम. बघा, हे आहे आपलं हृदय. इथून आपला आजचा खरा विषय सुरू होतो. बघा, हे आपलं हृदय आहे. आपल्या शरीराच्या डाव्या बाजूला थोडंसं कललेलं असतं. दोनही आपल्या फुफ्फुसांच्या मध्यभागी आपलं हृदय असतं. आपल्या हृदयाची साईज किती आहे तुम्हाला माहिती आहे का? आपल्या डाव्या हाताच्या घट्ट मुठी एवढं. तुमचा अंगठा तुमच्या सगळ्या बोटांमध्ये दाबा घट्ट, आणि अशी घट्ट मूठ बनवल्यावरती कसं बरं ह्याचा आकार कितीचा ह्याचा आकार असेल तेवढूच आपलं हृदय आहे. एवढा छोटासा हा अवयव आहे बघा. पण आपल्या शरीरामधलं सगळं रक्त पंप करणारं ते खूप पॉवरफुल मशीन आहे. प्रत्येक पेशीकडे रक्त जात आहे, आणि प्रत्येक पेशीकडून रक्त येत आहे, आणि ते कुठे जात आहे? हार्टमध्ये. म्हणजे आपल्या हार्टच्या मध्ये रक्त जाणारा आणि रक्त येणारा असे 2 मार्ग आहेत. आपल्या शरीरामधनं जे काही ऑक्सिजनवालं रक्त आपल्या हृदयामधनं सगळीकडे फिरतं ते खालच्या बाजूने लेफ्ट वेंट्रिकल, डाव्या बाजूचं जे, त्याला काहीतरी मराठी शब्द आहेत, काय निलय आणि आनंद, आलय असे काहीतरी शब्द आहेत ते. तुमच्या मराठीच्या पुस्तकात बघा, सॉरी मला माहिती नाही, पण इंग्लिशमध्ये त्याला आर्टरीज आणि वेन्स म्हणजे त्यांच्या धमन्या आणि शिरा, आणि त्याला म्हणतात वेंट्रिकल्स, आणि वरचे जे असतात त्यांना म्हणतात ॲट्रियम आणि वेंट्रिकल्स असे 2 भाग असतात. तर लेफ्ट वेंट्रिकल मधनं आपलं प्युरेस्ट ब्लड, प्युअर म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, असं ब्लड आपल्या शरीरामध्ये सगळीकडे पसरलं जातं. ठीक आहे? म्हणजेच काय, आपल्या हृदयामध्ये ऑक्सिजन असलेलं रक्त कुठून येतं? आपल्या लंग्स कडून येतं. लंग्स कडनं चांगलं ऑक्सिजनने भरलेलं असं रक्त हृदयाकडे आलं की हृदय काय करतं? त्याला पंप करतं, जोरामध्ये प्रेस करतं. प्रेस केल्यावरती ते अनेक 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 अशा रक्तवाहिन्यांमधनं प्रत्येक अवयवामध्ये आणि प्रत्येक अवयवातल्या प्रत्येक पेशीमध्ये असं पोहोचवलं जातं. आता प्रत्येक पेशी काय करते? आता आपण पुढचं बघूया. हार्टची रचना बघा. आपलं हृदय कुठे आहे, कसं आहे हे आपण बघितलं. आपल्या हृदयाचे ठोके हं? ठक 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 असा आवाज येतो की नाही? खरं तर हा ठकठक आवाज नाही, हा आहे लबडब 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 लबडब. त्याचा खरा आवाज आहे लबडब लबडब. पण ते आपण फास्ट ऐकलं की ठक 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 असं वाटतं. आपण जेव्हा रनिंग रेस धावतो, पळतो, उड्या मारतो, पळापळ करतो किंवा आपल्याला खूप टेन्शन येतं, अशा कुठल्याही कंडिशनमध्ये आपल्या हृदयाच्या ठोक्यांची संख्या वाढते. पण जेव्हा आपण शांत असतो, रिलॅक्स असतो, कसलीच काळजी नाही, चिंता नाही, किंवा आपण झोपलोय शांत, अशा कंडिशनमध्ये आपल्या हृदयाच्या ठोक्यांची संख्या ही कमी होते. ऑन अन एव्हरेज एका ॲडल्टच्या हृदयाच्या ठोक्यांच्या संख्येच्या प्रमाणात मी हे सांगते तुम्हाला. लहान मुलांच्या हृदयाचे ठोके हे खूप फास्ट असतात, आणि जसं वय होत जातं तसं वृद्ध माणसांच्या हृदयाच्या ठोक्यांची संख्या ही आपोआप कमी होत जाते. पण एका मिनिटाला ऑन अन एव्हरेज 72 ठोके एखाद्या ॲडल्ट आणि निरोगी हृदयातनं बाहेर येतात असं म्हणतात. तरी व्यक्तिपरत्वे हे बदलू शकतं. आता पुढचा टप्पा होता ब्लड. पण ब्लडकडे येण्यापूर्वी मला हा लेसन तुम्हाला दाखवायचा आहे आपल्या पुस्तकामध्ये. पुस्तकामध्ये याची आणखीन काही ऍडिशनल चित्र आहेत. ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. पण त्यातनं हृदयाचं काम हे खूप सोप्या पद्धतीने समजतं. बघा, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आपली सुरू होते इथे, आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की आपलं हार्ट जे आहे ते आपल्या दोनही लंग्सच्या मध्ये थोडंसं लेफ्टला असं वळलेलं आहे. थोरॅसिक केज म्हणजे आपल्या छातीचा पिंजरा, बरोबर की नाही? तिथे आपलं हृदय हे ठेवलेलं असतं. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की तुमच्या स्वतःच्या मुठी एवढं, आणि जवळपास त्याचं वजन किती आहे बघा, फक्त 360 ग्रॅम. अर्धा किलोचं नाही रे आपलं हार्ट, त्याच्यापेक्षा पण हलकं आहे. 360 ग्रॅमच आहे जवळपास. त्यात पण पुरुषांचं जरा हार्ट जास्त असतं आणि स्त्रियांचं त्याच्यापेक्षाही कमी असतं. म्हणजे स्त्रियांचं काय बरं म्हणतात, दिल छोटा होता है, और जो पुरुष होते हैं वो मन के क्या बोलते हैं उसको, दिलदार होते हैं, उनका दिल बड़ा होता है. वेट वाईज म्हणते बरं का, नेचर वाईज नाही. पण असंही विचार केला तर पण ते लॉजिकली बरोबर आहे ना. मुलींना तुम्हाला काय वाटतं? असंही आपण महिला मंडळी, आपण मुलीच होत नाही, आपल्या वर्गात एक पण मुलगा नाहीये. हा, साई जगताप का सई जगताप, मुलगा आहे का मुलगी आहे? मॅम जगताप. हो, पण मुलगा आहे का मुलगी आहे? नाव ऐकूच नाही आलं मला.
मॅम सई जगताप. सई म्हणजे तू पण मुलगीच आहेस. गुड. सांगा ग मुलींना, तुम्ही मला सांगा. असं म्हणतात की मुलांचं मन खूप मोठं असतं, असं असतं का? खरं सांगा बरं मला, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला काय माहिती, आम्हाला काय करायचंय, असे प्रश्न कशाला विचारताय? तुम्हाला टेन्शन येतं का ग? मी तुम्हाला अशा अवांतर प्रश्न विचारते. मला आवडतं गप्पा मारत मारत अभ्यास करायला, मला आवडतं म्हणून मी तुम्हाला विचारलं. मला तरी असं वाटतं. खरं आहे ते. तुम्हाला नाही वाटत का? काय माहित नाही मॅम. अरे विचार करा ना, तुमचे बाबा दादा तुम्हाला कसं वागवतात, आणि आई ताई काकू बायका आपल्याशी कसं वागतात आणि माणसं आपल्याशी कसं वागतात. जरा विचार करून बघा, मग तुम्हाला स्वतःलाच त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आपण आता आता 8वीत गेलोय, आपल्याला भरपूर अनुभव आलेत जगाचे, थोडेफार तरी आलेत की आपण काहीतरी तरी मत मांडू शकतो, हो की नाही? मला तरी पर्सनली असं वाटतं की मुलं जरा बरी असतात, मुलीच विचित्र असतात. काय वाटतं ग तुम्हाला? सॉरी. कारण पण खरंय की नाही? येस मॅम. येस मॅम. म्हणजे जरी आपण मुली असलो आणि जरी आपण खरं बोलत असलो, तरी पण ही गोष्ट मान्य करायला पाहिजे की मुलं आपल्या एवढी कन्फ्यूज नसतात आणि विचित्र नसतात आणि सरळच असतात ते बऱ्याचदा. आपणच त्यांना कन्फ्यूज करतो आणि आपणच त्यांना ओरडतो. घरामध्ये पण असंच असतं. म्हणजे कामाच्या बाबतीत मी म्हणत नाहीये, पण मी सरळ विचार करण्याच्या बाबतीत म्हणते. तर मुलं बघा ना, आपले बाबा आपल्याला किती वेळा माफ करून टाकतात, पण आई छोटीशी चूक झाली की 2 तास लेक्चर देते आपल्याला. म्हणून मला असं वाटतं की मुलांचं मन मोठं असतं. जाऊ द्या. येस मॅम. हो की नाही? म्हणजे मी माझ्या बाबांवरून आणि माझ्या भावावरून आणि माझ्या आजूबाजूला जेवढे सगळे पुरुष आहेत त्या सगळ्यांना वरून सांगते. कधी कधी तर मला असं वाटतं की ते म्हणत असतील, कुठे यांच्या बडबडीला ऐका कंटाळा, त्यापेक्षा हो ग बाई तू बरोबर आहेस म्हणतात आणि जातात. स्मार्ट वर्क आहे ना ते. आपण तसं करत नाही, आपण आपला मुद्दा पटवून देईपर्यंत भांडत राहतो. म्हणून बायकांचं पटत नाही खरे. जाऊ द्या, चला आपण सोशल टॉपिक मध्ये नाही जाऊया, परत बायोलॉजी मध्ये येऊया. म्हणजे मला तुम्हाला हे का सांगायचं होतं की हे वजनाचं जे आहे दिलंय की नाही, हे थोडंसं जास्त थोडंसं कमी, स्त्रियांचं कमी असतं आणि पुरुषांचं किंचित जास्त असतं, हे सांगायचं होतं बस. आता अ फ्लुइड इज प्रेझेंट बिटवीन टू मेम्ब्रेन्स ड्यू टू विच द हार्ट इज या भोवती एक मेम्ब्रेन या शब्दाचा अर्थ असतो की एक प्रतल किंवा एक असं कवरिंग. त्या कवरिंगमध्ये काय होतं की आपलं हार्ट हे सुरक्षित ठेवलं जातं. का? हा डबल लेअर आहे, डबल लेअर. आणि त्याच्यामध्ये एक फ्लुइड आहे. फ्लुइड या शब्दाचा अर्थ आहे की एक लिक्विड. तुम्ही बघा, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही उड्या मारता, पळता, कधी-कधी पडता, कधी-कधी पोटावर पडता. आपण लहान असताना पण किती वेळा डोक्यावर आपटलोय खाली, असं असेच्या असे खाली पोटावर पडलोय, धाडकन छाती आपटलीये, गुडघे आपटलेत. पण आपल्या हृदयाला काही झालंय का मला सांगा बरं तुम्ही? असेच्या असे पोटावर पडलात, तर तुम्हाला कधी काही लागलंय का? तुमच्या हृदयाला धक्का तरी लागलाय का कधी? नो मॅम. बरोबर. तुमच्या म्हणजे तुम्हाला जखम होईल पायातनं, हातातनं, असं किंचित खरचडल्यासारखं होईल. ते तर बाहेरचं आहे. पण आपल्या आतमध्ये, हृदयामध्ये आई शप्पथ जोरात छातीवरच पडला आणि त्याला लागलं, असं कधी होत नाही. कारण हृदय हा स्वतः एक पूर्णपणे मस्क्युलर ऑर्गन आहे. त्याच्यामध्ये एक पण हाड नाहीये. पण त्या मस्क्युलर ऑर्गनच्या बाजूला 2 महत्वाचे मसलचेच लेयर आहेत. डबल लेयर. आणि त्याच्यामध्ये एक फ्लुइड आहे. ते लिक्विड काय करतं? आपल्या हृदयाने किती पण तुम्ही उड्या मारा, काही करा, थोडीशी जरी हालचाल झाली ना, तर त्याला बॅलन्स करतं. आणि तुम्हाला किती पण मोठा धक्का लागू दे, झटका लागू दे, तरी पण ते ऍब्झॉर्ब करतं. म्हणजे काय करतं? आपल्या हृदयाला सुरक्षित ठेवतं. आता तुम्हाला उदाहरण सांगते बघा. आपण त्या Amazon वगैरे किंवा Meesho किंवा अशा कोणत्यातरी कुठल्याही वेबसाईटवरनं किंवा Flipkartवरनं तुम्ही काही मागवलं असेल घरी, स्पेशली मोबाईल फोन वगैरे मागवले असतील, तर तुम्ही बघितलंय का? त्याला असं थर्मोकॉलचा एक असा बॉक्स असतो आणि त्याच्यामध्ये आपला फोन असतो. हा जो फोन असतो कुठून तरी दुसरीकडनं डिस्पॅच झालेला असतो. अनेक दिवस लागतात त्याला, 4-5 दिवस. कुठे-कुठे तो पडतो, धडपडतो, इकडे-इकडे आपटला जातो, गाड्यांमध्ये, कधी विमानामध्ये, कुठेही आपला फोन फिरून येतो. पण सांगायचा अर्थ असा आहे, की जेव्हा तो आपल्याकडे येतो, तेव्हा तो तुटलेला, फुटलेला, क्रॅक पडलेला असा नसतो. तो कसाही आला, कुठल्याही पद्धतीने आला, तरी पण आपल्याकडे तो सुरक्षित पोहोचतो. कारण की त्याला मेकॅनिकल शॉक आणि फ्रिक्शन हे दोनही ऍब्झॉर्ब करण्यावरती एक कोटिंग आहे.
जसं आपल्या हार्टला. शिवाय आपल्या हार्टच्या आजूबाजूला छातीचा पिंजरा आहे, बरोबर ना? बघा, हात लावून बघा छातीला तुमच्या, अशी हाडं लागतील. त्याला बरगड्या म्हणतो आपण. जेव्हा खोकला येतो तेव्हा बरगड्या दुखायला लागतात, एवढं आपल्या छातीला त्रास झालेला असतो, हो की नाही? सो ती हाडं आहेत, त्याच्यामध्ये आपलं हार्ट आहे, लंग्सच्या मध्ये, आणि त्याच्यामध्ये पण त्याला 2 लेअर आहेत. म्हणजे काहीच्या काही आपलं प्रोटेक्शन आहे बघा. VVIP येते. ह्युमन हार्ट इज अ मस्क्युलर ऑर्गन, बरोबर की नाही? इट इज मेड अप ऑफ इनव्हॉलेंटरी कार्डियक मसल्स. आता याचा अर्थ काय माहितीये का? इनव्हॉलेंटरी या शब्दाचा अर्थ आहे की त्याच्यावर तुमच्या इच्छेचा काहीही प्रभाव पडणार नाहीये. व्हॉलेंटरी म्हणजे तुमच्या इच्छेप्रमाणे. तुम्ही आता बसलाय, तुम्ही म्हणाल मला माझा उजवा हात वर करायची इच्छा नाहीये, तर तुम्ही तुमचा हात खाली ठेवू शकता आणि मग हात वर करायला, कारण तुमची इच्छा आहे म्हणून कराल. इच्छा नसेल तर करणार नाही. तुमचा हातही तुमचा ऐकेल. पण तुमच्या हृदयाला असं जर कधी वाटलं, अरे खूप रात्रभर ना ह्याने मला खूप जागं ठेवलं, काहीतरी टेन्शन दिलं, परीक्षेच्या अभ्यासाकरता ताण आला, आता थोडा वेळ मी जरा झोपतोच, असं म्हणून तुमचं हार्ट म्हणाला की मी आता जरा 15-20 मिनिटं झोपतो, तर काय होईल तुमचं? असं नाही करू शकत हार्टचे मसल. आपणच झोपून जाऊ कायमचे. याचा अर्थ काय आहे की आपल्या हृदयाचे जे मसल्स आहेत ते इनव्हॉलेंटरी आहेत. त्यांचं काम निरंतर करत राहायचंय. ते त्यांच्या इच्छेप्रमाणे, तुमच्या इच्छेप्रमाणे काहीही करत नाहीत. जोपर्यंत हार्टचं पंपिंग करायचं काम, जसं आपण जन्माला येतो की नाही, आईच्या पोटामध्येच खरं बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येतात. तर जसं आपलं हृदय बनतं की नाही, तेव्हापासूनच ते स्पंदायला लागतं, ठक ठक. त्याचं कामच येतं. जोपर्यंत त्याच्या मशीनमध्ये काही बिघाड होत नाही, तोपर्यंत आपल्या हार्टला काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण तुमच्या इच्छेप्रमाणे ते बंद होईल, सुरू होईल, स्लो होईल, फास्ट होईल, असला कुठलाच मूर्खपणा तुमचं हृदय सहन करत नाही, म्हणून तुम्ही जिवंत असता. हो की नाही? लोक इमोशनल असतात. माझं भांडणच झालं, मला खूप वाईट वाटलं, मला जीव द्यावासा वाटतोय, असं तुमच्या हृदयाने ऐकलं तर आणि खरंच म्हणाल आता तुझी इच्छा आहे का? चल मी आता बंदच पडतो. त्या मुलाला दुःख, कसले दुःख होतं ना माणसाला. खूप दुःख झालं की असं म्हणतो, काय माहिती मी कशाला जगतोय, त्यापेक्षा मी मेलो असं तरी चाललं असतं. इमोशनल असतात लोक, मी समजू शकते आणि मी या सगळ्या भावनांचा आदर करते. पण मला म्हणायचंय, असं जर आपल्या हृदयाने ऐकलं तर काय होईल आपलं ना? थँक गॉड त्याचं काही ऐकत नाही, त्याचं ते काम करत राहतं. त्याला माहिती आहे, या इडियट है, आज रो रहा है कल हसेगा, तो चलता रहेगा, मेरे को मेरा काम करना चाहिए, इसके चक्कर में मेरे को नहीं पडना चाहिए, ना तो इसके साथ साथ मैं भी चला जाऊंगा. बरोबर? तर आपलं हार्ट इनव्हॉलेंटरी आहे आणि त्यातच आपलं भलंय. नाव, these muscles contract and relax with a definite rhythm. This is called as beating of heart, heartbeat, जे आपण मग अशीच बोललो. ते एका पर्टिक्युलर रिदम मध्ये बीट करतात, धाक 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 धाक, असे रेल्वेचा पण आवाज असतो की तसा. इंटरनली हार्ट इज डिवायडेड इंटू लेफ्ट अँड राईट कंपार्टमेंट्स बाय अ वर्टिकल पोर्शन और अ पार्टिशन. ह्याला मी जर मध्ये अशी, अरे आता नाही, आता मी ना काळ्या रंगाचाच वापर करणार, सो दॅट इट इज क्लिअरली विजिबल. चांगला मोठा घेते, बघितलं? डावा आणि उजवा 2 भाग झाले. आता इथून वरचा आणि खालचा म्हणजे किती झाले? हे 2 आणि हे 2, एकूण किती? 4. ह्याचा अर्थ असा की आपल्या हृदयाचे उभे 2, आडवे 2 असे मिळून एकत्र 4 भाग आहेत, 4 चेंबर्स. वरच्यांना म्हणतात ॲट्रियम, खालच्यांना म्हणतात वेंट्रिकल्स. याला मराठीमध्ये निलय, आलिंद असे 2 शब्द आहेत का ग मुलींनो? मराठी पुस्तक असेल तर जरा मला सांगा. निलय, आलिंद, हो का? असं मला वाटतंय. म्हणजे मी एकदा पुस्तकात वाचलं होतं, वरचं निलय आणि खालचं आलिंद असे बहुतेक ते आहेत. मराठी शब्द हे तुम्ही मला जास्त चांगले सांगू शकता, कारण तुम्हाला त्याचा जास्त परिचय आहे. मला हे सगळे शब्द मराठीतले तुमच्याच पुस्तकातनं कळलेत. मी हे सगळे इंग्रजीमधनंच वाचलेत, त्याच्यामुळे मला ते कॉन्फिडेंटली माहित आहेत की याला ॲट्रियम म्हणतात, त्याला वेंट्रिकल म्हणतात. मराठीमध्ये निलय, आलिंद असे 2 शब्द आहेत. ते कोणाला कोणते ते तुम्ही पुस्तकात बघाल आणि समजून घ्याल. महत्वाचं काय आहे की ह्याचं काम कसं चालतं. आपल्या वरच्या ॲट्रियम, लेफ्ट आणि राईट, हे लेफ्ट वेंट्रिकल सगळ्यात महत्वाचं आहे. इथून आपल्या शरीरामध्ये रक्त सगळीकडे पोहोचवलं जातं. पण इथे रक्त येतं कुठं? ॲट्रियम मधनं येतं. ॲट्रियम मध्ये कुठनं येतं? आपल्या
लंग्स कडनं येतं. मग ह्या लेफ्ट साईडचं काम काय आहे? ऑक्सिजनेटेड ब्लड देणं. पण मग राईट साईडचं काम काय? इकडचं काम काय? ह्याचं काम आहे ब्लड कलेक्ट करणं. बरोबर? सगळीकडचं ब्लड इकडे येणार, तिकडनं खाली जाणार, इकडनं लंग्स कडे जाणार, लंग्स कडनं इकडे येणार, लंग्स कडून इथे आलेलं खाली जाणार, इकडनं ब्लड कडे फिरणार, सगळ्या बॉडीमध्ये फिरणार. असं सगळं याच्यामध्ये होत राहतं. आणि याचा अर्थ असा आहे की आपल्या हृदयामध्ये सारखं रक्त गोल 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 फिरतंय आणि हृदयामधून शरीरामध्ये सगळीकडे फिरतंय. सो इट मीन्स दॅट इट्स अ कम्प्लिटली सर्क्युलेशन. म्हणून तर हार्ट आणि ब्लडचं बॉडीमध्ये सर्क्युलेशन होत राहतं. बघा ना कसं आहे ना हे सगळं सिस्टीम. दिस इज दिस. नाव लेट्स गो डाऊन. ब्लड वेसल्स, स्ट्रक्चर अँड फंक्शन्स. हा खूप लयच महत्वाचा मुद्दा होता. आपल्या पीपीटी मध्ये याचं चित्र नाहीये. सो लेट अस नॉट मिस दिस. आपलं हार्ट जे ते कंटिन्युअसली बीट करत असतात. ह्याच्यामुळे काय होतं की आपल्या ब्लडचं आपल्या पूर्ण सिस्टीम वरती एक प्रेशर असतं. बरोबर? त्याला आपण ब्लड प्रेशर म्हणतो. त्याच्याकडे आपण येऊया. पण हे प्रेशर कसं मेंटेन होतं? ब्लड आपल्या शरीरामध्ये असं कुठेही कसंही पसरलेलं नाहीये. ते ह्या आर्टरीज आणि वेन्सच्या माध्यमातून शरीरामध्ये फिरतं. आर्टरीज आणि वेन्स, धमन्या आणि शिरा, हे दोन शब्द मला चांगले माहिती आहेत. त्याला म्हणतात धमन्या आणि नीला किंवा शिरा. धमनी म्हणजेच ऑक्सिजन असणारं रक्त वाहून नेणारी, हृदयाकडून बाहेर येणारी अशी एक रक्तवाहिनी. पण नीला किंवा शिरा ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? खाण्याचा शिरा नाहीये बरं का. हा रक्त वाहून नेणाऱ्या शिरा आहेत. मग ह्या आपल्या पेशीकडून डिऑक्सिजन किंवा ऑक्सिजन नसलेलं रक्त घेऊन हृदयाकडे घेऊन जाणारी अशी ही रक्तवाहिनी आहे. हिचा मार्ग आहे वरून खाली आणि ह्याचा मार्ग आहे खालून वर. एकच मिनिट मुलांना. एक्स्ट्रीमली सॉरी. एक मध्येच फोन आला होता आणि मलाच खोकला आला होता, त्याच्यामुळे मला थांबायला लागलं. तर मी सांगत होते तुम्हाला धमन्या आणि शिरांच्या बद्दल. तर आपल्या हृदयाकडनं येणारं रक्त ह्यांचा प्रवाह वरून खाली आहे, यांचा प्रवाह खालून वर आहे. वर म्हणजे कुठे? टुवर्ड्स हृदय. आता तुम्ही जरा या दोघांमधला फरक बघा. तुम्ही मगाशी यातला काही फरक नोटीस केलाय का? जरा बघा बरं जरा. ह्या दोनही रक्तवाहिन्यांमध्ये काहीतरी अंतर आहे. जरा शोधून काढा बरं, तुम्हाला काही अंतर दिसतंय का? म्हणजे आपण त्याला म्हणतो ना, दोन चित्रामधला म्हणजे या दोन चित्रांमधील फरक स्पष्ट करा. बघा मी थोडं मोठं केलं त्याला. आता तुम्हीच बघा आणि तुम्ही मला सांगा. मग आपण याचं डिस्कशन घेऊया. कारण की तुम्ही मला सांगितलं ना, जास्त तुम्हाला मज्जा येईल. बघा विचार करा.
मॅम एक ब्ल्यू आहे आणि एक रेड आहे. करेक्ट 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 बरोबर. पुढचं पुढचं सांगा की. मॅम 1 मिनिट थांब. हे बघ दिसतंय, मी आता स्क्रीन शेअर केली आहे बघा. बघा बघा बघा, नोट डाऊन करा. मॅम एक हृदयातनं येते आणि एक हृदयाकडे जाते. मॅम झाले दोनच, एक लाल एक निळा आहे, हा तर बरोबर आहे. दुसरा एक छोटी एक मोठी एक बरोबर आहे. अरे अजून बघा की मुलींनो, मी म्हणून तर थांबले होते, मला अजून उत्तर पाहिजे होती. दोन्ही उत्तर बरोबर आहेत, शाबाश. पुढचं सांगा की. हे बघा ना, इथे काहीतरी दिसतंय जे इकडे नाहीये. इकडे कसं गेट सारखं काहीतरी आहे, इथे गेट नाहीये. मॅम ब्ल्यू वाल्यामध्ये ना असं दरवाजासारखं काहीतरी 2 साइडने आहे आणि रेड नाहीये. शाबाश. तुझं नाव सांग मला. मला वाटतं मागचा मुद्दा पण तू सांगितला होता नाही अनुष्का. का? 3 पॉइंट काय? सांगितले. अनुष्का. अनुष्का ना येस तुझं नाव? मॅम. ए फॉर अनुष्का. मध्येच आवाज गेला बरं का. ए फॉर अनुष्का. येस मॅम. अनुष्काला एक स्टार देऊया आपण. किती घाण येतोय ग तो, हे बघ ना, टाईपच होत नाही. पण ठीक आहे, हा स्टार आहे, हा तुझ्यासाठी आहे. अगदी बरोबर आहे. पण माझा आवाज नीट येतो ना तुम्हाला मुलींनो? असं होतं मध्ये मध्ये नेटवर्कमुळे. पण बघा आता, अगदी बरोबर आहे. आपल्याला जे समोर दिसतंय ना, तोच त्यातला फरक आहे. आता सगळ्यात पहिली आणि इंटरेस्टिंग गोष्ट की हे असं काय हे पण समजून घेऊया. तिने सांगितलेले तीनही बदल, त्यातले जे फरक आहेत ते अगदी बरोबर आहे. एकाचा रंग लाल आहे, एकाचा रंग निळा आहे. लाल रंग कशामुळे असेल? त्याच्यामध्ये आहे ऑक्सिजन असलेलं ब्लड. ऑक्सिजन आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय ना, आपल्या रक्तामध्ये HB चेक करतात, हिमोग्लोबिन. याच्यामध्ये ऑक्सिजन चिटकलेला असतो, म्हणून आपल्या रक्ताचा रंग लाल असतो. जर हृदयाकडून येणारं रक्त आपल्याकडे खाली येत आहे आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन असलेलं रक्त आहे, तर अर्थातच हे रंग आपल्याला लाल दाखवलाय. म्हणजे हे रक्त कुठून आले? हृदयाकडनं आले. आता हृदयाकडनं आलेल्या रक्तामध्ये ऑक्सिजन आहे. आपल्याला सगळ्यांना जगण्याकरता ऑक्सिजन तडफडून मरून जाऊ बाबतीत खरं आहे, ते आपल्या प्रत्येक पेशीच्या बाबतीत पण खरं आहे. प्रत्येक पेशीला सतत चांगल्या प्रतीचा ऑक्सिजन मिळण्याची गरज आहे. ते नाही मिळालं तर आपली पेशी काय होईल? मरून जाईल. पेशी मेल्या तर आपणही मरून जाऊ, बरोबर ना? आपलं सगळं शरीर पेशींचंच बनलेलं आहे. म्हणून हृदयाकडनं येणाऱ्या या रक्तामध्ये मध्ये कुठलाच स्टॉप नाहीये. याला म्हणतात वॉल, म्हणजे रस्ता किंवा स्टॉप, बंद करतात. असं मध्ये इथे वॉल असेल तर रक्त इथपर्यंत येईल, मग इथे थांबेल, दरवाजा असतो तो. मग हा वॉल उघडला की रक्त पुढे जाईल. असा कुठलाच प्रकार आर्टरीजमध्ये नाहीये, धमनीमध्ये नाहीये. कारण याच्यामधनं ऑक्सिजन असलेलं ब्लड येतं येतं येतं, ते सगळीकडे फास्ट पोहोचलं पाहिजे, नाहीतर त्या तडफडून मरून जातील. समजलं? सिस्टीम कसलं भारी आहे बघा ना आपल्या शरीरातलं. पण आपल्या प्रत्येक पेशीकडनं आलेलं जे रक्त आहे त्याच्यामध्ये आता काय आहे? कार्बन डायऑक्साईड आहे. ऑक्सिजन प्रत्येक पेशीने घेऊन टाकला, श्वास घेतला, त्याच्यामधला ऑक्सिजन तर घेतला आणि स्वतःकडे बनलेला कार्बन डायऑक्साईड काय केला? त्या रक्तामध्ये टाकून दिला. आता ते रक्त काय होतंय? आता हे रक्त आपल्या त्या पेशीकडनं हृदयाकडे चाललेलं आहे. आता दुसरी आणि इम्पॉर्टंट गोष्ट, हे असं का होतं ते ऐका. आपल्या सगळ्याच्या सगळ्या धमन्या
ह्या आपल्या शरीरामध्ये खोल स्किनच्या खाली लपलेल्या आहेत. त्या आपल्याला दिसत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये काय आहे, शुद्ध म्हणजे ऑक्सिजन असलेलं रक्त. शुद्ध अशुद्ध असं म्हणण्याचं कारण ऑक्सिजन असलेलं, ऑक्सिजन नसलेलं एवढंच आहे बरं का. शुद्ध रक्त, अशुद्ध रक्त, आपल्या शरीरामध्ये अशुद्ध रक्त असतं तर आपण बेशुद्ध होऊन गेलोच असतो. अशुद्ध नसतं ते, फक्त त्याच्यामध्ये ऑक्सिजन नसतो, एवढाच फरक आहे. तर शुद्ध रक्त कोणी म्हटल्याचा अर्थ काय आहे, की त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे. ठीक आहे. आता जर तुमच्या शरीरामधलं हे फास्ट येणारं रक्त ऑक्सिजन असलेलं रक्त आहे, त्याचा अर्थ काय आहे, की ते फास्ट पोहोचलं पाहिजे आणि ते कुठेच तुटलं फुटलं नाही पाहिजे. आता तुम्हाला एक साधं सरळ उदाहरण सांगते मी. आपण खेळतोय, पळतोय आणि चालताच, अगदी चालता चालता सुद्धा आपण पडतो. पडलो, आपल्याला लागलं, ठेच लागली, पायातनं रक्त आलं किंवा खरचटलं, जखम झाली, तर आपल्या कुठल्याही शरीराला तुम्हाला कुठेही लागलं ना, साधी टोचलं जरी ना बोटाला, सुई जरी टोचली तरी पण रक्त येतं, बरोबर की नाही? सगळीकडे पेशींमध्ये रक्त आहे आजूबाजूला. पण आता वरच्या वर असलेलं रक्त हे काय, डिऑक्सिजन असलेलं रक्त. तुमच्या आता मनगटाच्या इथे जरा बघा बरं, निळ्या जांभळ्या रंगाच्या तुम्हाला काही काही शिरा दिसतायत का? त्या सगळ्या रक्तवाहिन्या वरच्या वर आहेत आपल्या स्किनमध्ये. त्या तुटल्या, फुटल्या, डॅमेज झाल्या, कापल्या गेल्या तरी सुद्धा रक्तप्रवाह इथे स्टॉप होतो. इथे जखम झाली का, रक्तप्रवाह म्हणजे इथे जखम झाली का, रक्तप्रवाह इथपर्यंत येतो, इथे स्टॉप होतो. इथे गेलेलं पुढचं रक्त वाहून जातं. मग खपली चढण्याचं सामान इथपर्यंत येतं आणि मग हे उघडतं, मग तिथे ते पोहोचतं आणि मग ते रिपेअर झाल्यानंतर प्रवाह पुढे जातो. नाही तर एवढ्याशा छोट्याशा जखमेमधनं आपल्या शरीरातलं सगळं रक्त वाहून गेलं असतं की नाही बाहेर. पण असं होतं का? नाही होत. ह्याचं कारण आपल्या ज्या शिरा आहेत, त्या शिरांमध्ये काय आहे? वॉल्स. म्हणजे काय आहेत ते? रस्ते. हे वॉल्स हे आपल्या रक्ताला थांबवतात अलीकडे आणि आपल्याला वाचवतात आपल्या शरीरातनं सगळं रक्त बाहेर पडून फुटून जाऊ नये म्हणून. कारण आपल्या शरीरातल्या सगळ्याच्या सगळ्या शिरा या वरच्या वर आहेत. स्किनमध्ये वरच्या वर आहेत. तर तुम्ही म्हणाल असं का? कारण आपलं शरीर जे आहे ना, एक फॅन्टॅस्टिक मशीन आहे. एवढ्या शरीरामध्ये काय काय कुठे कुठे कोंबलंय बघा ना. मग जागेची व्यवस्था, आता तुमच्याकडे जास्त लोक असतील तर तुम्ही काय करता? प्रमुख पाहुण्यांना वर बसवता, जे मध्यम असतात त्यांना पुढे बसवता, बरोबर? आणि जे नॉर्मल लोक आहेत, जे आले काय गेले काय, लवकर कार्यक्रम संपून सोडून गेले काय, ते एकदम मागच्या रांगेत जाऊन बसलेले असतात, बरोबर की नाही? म्हणजेच आहेत त्या हॉलमध्ये आपण अनेक लोकांची बसण्याची सोय करतो, तसंच आहे त्या शरीरामध्ये एवढे सगळे अवयव, त्वचेच्या खाली, इकडे तिकडे तिकडे सगळीकडे रक्त 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 आहे. मग रक्त कुठलं जास्त महत्वाचं आहे प्रत्येक पेशीसाठी? आर्टरी मधलं. म्हणून ते खाली लपलेलं, दाबलेलं आहे. ह्या पेशी ह्या रक्तवाहिन्या कधीच तुटत नाहीत, जोपर्यंत खूप मेजर ऍक्सिडेंट होत नाही किंवा माणूस खूप जोरात पडत नाही किंवा खूप उंचावरनं खाली पडेपर्यंत ह्यांना काहीच डॅमेज होत नाही. कारण ह्या आतमध्ये असतात ना, ह्यांना वरच्यावर धक्का सहन होतो, कारण की खूप मोठा स्किनचा लेअर आहे, बाकी भरपूर गोष्टी आहेत. पण यांचं बिचाऱ्यांचं तसं नाही, या वरच्यावरच असतात. कारण जागा नाही ना शरीरामध्ये, कुठे कुठे त्यांना कोंबलंय बाकीच्या गोष्टींना, म्हणून ह्या वरनं टुवर्ड्स लंग्स जाणार आहेत, बरोबर? असं याचं काम आहे. म्हणून ह्या दोघांमध्ये हे अंतर आहे. याच्या रचनेमध्ये इथे वॉल आहेत, याच्यामध्ये वॉल नाही आहेत. आता बघा, हा आहे सगळ्यात महत्वाचा भाग. आर्टरीज आणि वेन्स एकमेकांना जिथे जोडल्या जातात त्याला म्हणतात कॅपिलरीज, केशिका. म्हणजेच काय, केसांसारख्या अतिशय सूक्ष्म अशा रक्तवाहिन्या. इथून रक्त आलं कुठून? आपल्या या आर्टरी मधनं, हार्ट मधलं रक्त इथे आलं, इथपर्यंत आलं. आता ते काय होईल, इथपर्यंत प्रत्येक, आता इथे खाली आतमध्ये ना आपल्या पेशी आहेत, सगळीकडे पेशी 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 पेशी, सगळे पेशींची रचना आहे. का बरं? समजा हा आपला कुठला तरी अवयव आहे, कुठलाही अवयव, त्याच्यामध्ये असलेल्या सगळ्या पेशी इकडे तिकडे आहेत. आता मी इथे एक पेशी काढते, मोठी पेशी. ह्या पेशीच्या बाजूने इथे आता ही केशिका गेली. ह्याच्यामधलं ऑक्सिजन पेशीने काढून घेतलं. स्वतःकडे असलेला कार्बन डायऑक्साईड आता ही ह्याच्यामध्ये हळूहळू टाकेल. बघा ना, हळूच रंग निळसर झालेला आहे आणि मग तो डार्क ब्ल्यू करून वेनमध्ये कन्वर्ट होतो. केशिका आजूबाजूला सगळीकडे असतात. रक्त अगदी सेल्युलर लेवलला प्रत्येक पेशीच्या स्तरापर्यंत घेऊन जाण्याचं काम कॅपिलरीज करतात. म्हणजे नुसतंच रक्त फिरत नाहीये, तर अतिसूक्ष्म अशा प्रत्येक पेशीपर्यंत ते पोहोचते. आणि हेच आपल्या
सिस्टीमचं सगळ्यात इम्पॉर्टंट काम आहे. आता कॅपिलरीज काय करतात? आता तुम्हाला मी जे सांगितलं ना, ते सगळं याच्यामध्ये बघा सिंगल लेअर ऑफ सेल आहेत कॅपिलरीज. वॉल्स ऑफ कॅपिलरीज आर एक्स्ट्रीमली थिन अँड मेड अप ऑफ सिंगल लेअर ऑफ सेल्स. ह्या कॅपिलरीज अतिशय सूक्ष्म असतात, अगदी सिंगल लेअर. का बरं? आपली कॅपिलरी खूपच पातळ असेल तरच त्याच्या बाजूला असलेल्या सेलच्या आरपार ते काहीतरी देवाणघेवाण करतील ना. तर मोठी भिंत घातली असेल तर काय तिकडनं इकडे इकडनं तिकडे सामान जाणार आहे? शक्यच नाही ना. म्हणून हे काय आहे, अतिशय लाईट थिन लेअर, त्याच्यापासून त्यांचे सेल बनलेले असतात. ड्यू टू दिस एक्सचेंज ऑफ मटेरियल्स बिटवीन कॅपिलरीज अँड सेल्स बिकम इझी. ड्युरिंग द एक्सचेंज द ऑक्सिजन, न्यूट्रिएंट्स, हॉर्मोन्स, विटामिन्स एक्सेट्रा आर सेंट टुवर्ड्स द सेल्स अँड वेस्ट मटेरियल्स ऑफ द सेल्स मूव्ह इनटू द बॉडी ब्लड. प्रत्येक गोष्ट आपल्या हृदयामधनं, रक्तामधनं, म्हणजे हृदयामधनं आलेल्या रक्तामधनं ह्या प्रत्येक पेशीकडे पोहोचवल्या जातात. त्याच्यामध्ये तुमच्या वाढीचे हॉर्मोन्स असतात, काही एन्झाईम्स असतात, काही विटामिन्स असतात, न्यूट्रिएंट्स असतात आणि प्रत्येक पेशी ह्या सगळ्या गोष्टी वापरते आणि कुठला ना कुठला कचरा म्हणजे वेस्ट हा क्रिएट होतो तिच्यामध्ये. मग तो वेस्ट ती आपल्या शरीरामध्ये फिरणाऱ्या रक्तामध्येच, पण कशा, कोणत्या भागामधनं? त्यांच्या त्या काय होतं त्या नीला म्हणजेच काय वेन्स, त्याच्यामधनं परत पाठवते. म्हणजे वेस्ट मटेरियल ब्लडमध्ये टाकायचं, ब्लडमधून चांगल्या गोष्टी घ्यायच्या आणि बाकीच्या गोष्टी टाकायच्या. आता ते सतत सुरू राहतं. नाउ कॅपिलरीज युनाइट टुगेदर टू फॉर्म दी वेसल्स ऑफ मोर डायमीटर कॉल्ड एज वेन्स. सो कॅपिलरी नेटवर्क इज प्रेझेंट इन इच ऑर्गन. प्रत्येक अवयवामध्ये कॅपिलरी नेटवर्क आहे. आता ब्लड सर्क्युलेशन थ्रू हार्ट अँड फंक्शनिंग ऑफ दी हार्ट. बरं, हा बराच मोठा मुद्दा आहे. हा सगळ्याच्या सगळा आता संपणार नाहीये. आपण हा जेवढा होतो तेवढा समजून घेऊया. आणि ब्लड तर आपल्याला पुढच्या वेळेला सुरू करायचं आहे. ब्लड इज इम्पॉर्टंट पार्ट, सो दॅट वी विल टेक नेक्स्ट टाइम. तुम्हाला स्वतःला एक हार्टचं मॉडेल बनवायला सांगितलेलं आहे. प्रोसेस ऑफ pumping the blood towards various parts of the body and bringing it back towards the heart is called as blood circulation. So as to maintain the continuity in circulation, heart alternately contracts and relaxes. म्हणजेच काय, सारखं ते कॉन्ट्रॅक्ट करतं, रिलॅक्स करतं. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आकुंचन पावतं, प्रसरित होतं, आकुंचन प्रसरित. असं केल्यामुळे काय होतं, त्याचे बीट्स पण येतात आणि दुसरं काय होतं, ब्लड फिरतं राहतं. Consecutive single contraction and relaxation of heart constitutes a single heartbeat. बरोबर? एक कॉन्ट्रॅक्शन, एक रिलॅक्सेशन म्हणजे एवढा आवाज, बरोबर, एवढं एक सायकल होतं. आता तुम्हाला काय करायचंय, स्वतः एक हार्ट बनवायचंय. हे तुम्हाला युट्यूब वरती पण मिळेल, ह्याचं मॉडेल कसं बनवलेलं आहे ते. ठीक आहे. पल्स म्हणजे काय तुम्हाला माहितीये का? हे जे आयुर्वेदिक डॉक्टर असतात, तुम्ही तुमच्यापैकी कोणी आहे तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुम्ही कधी गेला असाल, तर आयुर्वेदिक डॉक्टर ना आपल्या मनगटाला धरतात आणि तिथे असा अंगठा लावून ते काहीतरी ऐकतात स्वतः काय चाललंय आपल्या हातामध्ये शांतपणे, आणि त्याच्यातनं सांगतात की तुम्हाला काय झालंय. तर त्याला म्हणतात पल्स. ठीक आहे. हे का बरं आपल्याला ऐकू येतात तुम्ही शोधून काढा, पुढच्या वेळेला मला सांगा, आपण याच्यावर डिस्कशन घेऊया. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं ब्लड सर्क्युलेशन आपण जनरल बघितलेलं आहे. आता ब्लड मध्ये काय काय बघायचं ते एकदा बघूया आपण. प्लाझ्मा म्हणजे काय, ब्लड सेल्स म्हणजे काय, मग त्याच्यानंतर आपल्या शरीरामधनं जो काही ब्लड मधनं काय काय ट्रान्सपोर्ट होतं ते आहे. आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये कोणते कोणते ब्लड ग्रुप्स असतात आणि ब्लड डोनेशन का करावं, कोणी करावं, कसं करावं, कधी करावं, कुठे करावं, या सगळ्याची माहिती त्याच्यामध्ये आहे. ब्लड प्रेशर ची पण माहिती आहे तुम्हाला. मग अशीच मी म्हटलं की आपल्या सगळ्या शरीरामध्ये या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लड फिरते आणि त्यांचं स्वतःच एक प्रेशर आहे. एखादी तुम्हाला साधं सोपं उदाहरण सांगते मी. बघा, तुम्हाला गार्डन मध्ये पाणी टाकायचा जो पाईप आहे तो तुम्हाला माहिती असेल. जेव्हा तुम्ही नळ बंद करता तो पाईप ना असं नुसताच पडलेला असतो, बरोबर. जेव्हा तुम्ही नळ सुरू करता तो पाईप एकदम ताठ होतो आणि तुम्ही जिकडे फिरवाल तिकडे फिरतो, नाही तर स्वतःच उडी मारतो. का बरं? त्याच्या आतमध्ये असलेल्या पाण्याच्या प्रेशरमुळे. आता तुमच्या शरीरामध्ये जवळपास 5 लिटर एवढं रक्त आहे. पूर्ण शरीरामध्ये जवळपास 5 लिटर एवढं रक्त आहे आणि ते सारखं फिरतंय.
त्याला पंप केलं जातंय, ते येतंय, ते जातंय, सगळीकडे फिरतंय. याचा अर्थ असा आहे की तुमच्या शरीरामध्ये सगळीकडे ते प्रेशरने चाललंय आणि त्या सगळ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यावरती तो कंटिन्युअस दाब आहे. त्याला आपण म्हणतो ब्लड प्रेशर. हा जर नॉर्मल असेल तर तुम्ही नॉर्मल आहे, नॉर्मल नसेल तर तुम्हाला काहीतरी बीपीचा त्रास होतो, ब्लड प्रेशर, हाय बीपी किंवा लो बीपी. हे सगळं आपण पुढच्या वेळेला बघूया, तेव्हा आपला हा लेसन संपेल. थांबूया का आपण आज इथे? आपण बऱ्याच गोष्टी बोललो. आपल्याला आता फक्त या लेसनचा शेवटचा पाठ करायचा, दॅट इज ब्लड. चालेल, थांबूया. थँक्यू सो मच. थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांनो, म्हणजे बाय मुलींनो. वी ऑल आर Bye. गर्ल्स गँग. गुड नाईट.